चांगला होईल असा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा सुरू झाली की हा निर्णय अशा पद्धतीने झाला, यावर काही नाराजी आहे का? तर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे की आज आपण मुंबईमध्ये होता, काही नेते दिल्लीमध्ये होते, घोषणा झाल्यानंतर अजितदादा पण निघून गेले, त्यावर पुन्हा चर्चेला सुरुवात झाली की नाराजी आहे का? आमच्या पक्षातली नाराजी हुडकण्याचा एवढा जोरात का प्रयत्न चालू आहे हेच मला कळत नाही. चांगला आनंदाचा दिवस आहे. आमच्या राष्ट्रीय स्तरावर मोठे निर्णय झालेले आहेत, त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर मुंबईत महाराष्ट्राचं जे कार्यालय आहे, माझी जबाबदारी महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. त्यामुळे महाराष्ट्रात इथं झेंडावंदन करताना आता सुप्रियाताई देखील इथंच होत्या. त्यामुळं राजी नाराजीचा प्रश्न कसा येतो? सगळीकडं अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि मला वाटतं की प्रसारमाध्यमाने देखील या उत्साहात आमच्या आनंदात सहभागी व्हावं. भाजपतून आता बऱ्याच प्रतिक्रिया येतात, सगळ्यांना म्हणतात की अजितदादांवरती अन्याय झालाय, तर असं काय आहे का की भाजपमधील लोक ही नाराजी उठून काढतात? ते असं आहे की अजितदादांच्या उपस्थितीत हे निर्णय दिल्लीत झाले आणि अजितदादा कार्यक्रम संपल्यानंतर निघून आले. ते आता शेवटी त्या ठिकाणी उपस्थितीत, सर्वांच्या उपस्थितीत निर्णय झालेला असताना त्यावर शंका कुशंका घेण्याचं काही आता जागा नाही. तरी देखील शंका कुशंका घेतात. म्हणजे आमच्या पक्षाबद्दल गैरसमज पसरवण्याचे राष्ट्रीय स्तरावर आता प्रयत्न चालू आहेत, असं त्याचा अर्थ झाला. अजित पवारांच्यावर कोणताही अन्याय झालेला नाही आणि आम्ही एकमतानेच हे दिल्लीचे राष्ट्रीय स्तरावरचे निर्णय झालेले आहेत. उत्तराधिकारी नेमला आहे का? कारण की ज्या पद्धतीनं राज्य स्तरावर काम करणारे माझ्यासारख्या व्यक्तीने राष्ट्रीय स्तरावरच्या प्रश्नांना उत्तरं देणं योग्य नाही. तरी देखील राज्यात आमचं राष्ट्रीय स्तरावरचं जे स्थान पक्षाचं होतं, ती राष्ट्रीय मान्यता आमची संकटात आलेली होती. या सगळ्यांना वेगळ्या जबाबदाऱ्या देऊन पवारसाहेबांनी कामाला लावलेलं आहे आणि वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी वेगवेगळ्या नेत्यांच्यावर दिलेली आहे आणि त्यामुळं पुन्हा राष्ट्रीय स्तरावरची पक्षाची मान्यता मिळेल या दृष्टीनं जोरदारपणाने आमचा पक्ष प्रयत्न करतो. ठीक आहे, ते असं आहे की भाकरी परतवलेली नाही, त्या ठिकाणी नवीन लोकांच्यावर जबाबदारी दिलेली आहे आणि एक नवी टीम वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देऊन आज काम करायला सुरुवात झालेली आहे. पण सर, आपण बघितलं तर त्यांच्याकडे महाराष्ट्राने सुद्धा जबाबदारी दिलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष असे एकत्र तुम्ही रिपोर्ट करणं त्यांना? अर्थात जे पक्ष ठरेल तसंच वागायचं असतं. राष्ट्रीय स्तरावरून जे आदेश येतील ते राज्याच्या शाखेने, राज्याच्या विभागाने मान्य करायचेच असतात. तुम्ही कितीही म्हटला तरी आम्ही सगळे एकमताने एकसंघ आहोत. बड़ा फैसला पार्टी के लिए 2 कार्यकारी अध्यक्ष बनाए हैं, लेकिन एक ये भी सवाल पूछा जा रहा है कि क्या पार्टी ने अपना, पवार साहब ने अपना उत्तराधिकारी भी इसके जरिए तय कर दिया है सुप्रिया ताई को देखते हुए? दूसरा, परिवारवाद को भी यहाँ बढ़ावा नहीं दिया गया 2 कार्यकारी अध्यक्ष बनाकर, इसको आप कैसे देखते हैं? परिवारवाद तो यहाँ कहीं दिखाई नहीं दे रहा है जैसे आप कह रहे हैं, क्योंकि प्रफुल्ल पटेल साहब को भी जिम्मेदारी दी गई है और साथ में दूसरे महासचिव जो है उनके ऊपर भी अलग अलग राज्यों की जिम्मेदारी दी गई है और पार्टी को बढ़ाने के लिए ही ये प्रयास चालू है. अजीत पवार को लेकर तो पूछा जा रहा है कि अजीत पवार को इतनी बड़ी जिम्मेदारी से क्यों दूर रखा गया? क्या उनके लिए पार्टी ने कुछ और सोचा है या जो उनकी नाराजगी की? अजीत पवार महाराष्ट्र के विधानसभा में विपक्ष नेता है और उनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है. सर, अजीत पवार जी ने बोला था कि वो खाली
महाराष्ट्र पॉलिटिक्स में इंटरेस्ट है, बट वहाँ पर महाराष्ट्र की भी रिस्पॉन्सिबिलिटी सुप्रिया सुले जी को दी गई है, तो ये क्या साइडलाइन किया गया, ऐसा देखा जाना चाहिए कि उनसे सपोर्टर्स को? महाराष्ट्र की सुप्रिया सुले जी को जो जिम्मेदारी दी गई है, साथ में उनको और 2-3 अलग राज्यों की भी जिम्मेदारी दी गई है। प्रफुल्ल पटेल जी को भी और 2-3 राज्यों की जिम्मेदारी दी गई है, और अलग अलग राज्यों में जाके वहाँ की व्यवस्था, वहाँ की पार्टी की ऑर्गेनाइजेशन, इसके लिए कुछ क्या करने की आवश्यकता है, पार्टी कैसी बढ़नी चाहिए, ये काम उनके ऊपर सौंपा गया है। अजीत पवार और हम जो काम महाराष्ट्र में करते हैं वो महाराष्ट्र में पार्टी बढ़ाने का ही काम हम कर रहे हैं, और यहाँ महाराष्ट्र में राष्ट्रवादी की ताकत बड़ी है, दूसरे राज्यों में कम है, और जो जिम्मेदारी जिनको दी गई है वो अलग अलग राज्यों में जाके पार्टी बढ़ाने का काम करेंगे। पक्ष सांगेल किंवा पक्ष ठरवेल तसंच वागायचं असतं असं आता म्हणाला. काही समजा पक्षांचं बंड ठरवणार असेल त्या सगळ्यांना इशारा असं समजायचं नाही हो, तुम्ही काय दहचा माग करत असता मला काही कळत नाही. असं आहे की त्या राष्ट्रीय स्तरावर कार्यकारी अध्यक्ष झाल्या, म्हणजे त्या राष्ट्रीय स्तरावर आता काम करतायत, त्यामध्ये त्यांना दिलेल्या जबाबदारीत महाराष्ट्र आहे, त्यामुळं या महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्रात काही विशेष गोष्टी करायच्या असतील त्यावेळी त्यांना सुचवणं हे आता माझं कर्तव्य आहे, आणि त्याप्रमाणे शेवटी ऑर्गनायझेशनची हायरार्की असते ती पाळायची असते. सवाल ये है कि हम देखते हैं जब इस्तीफा और वापस ले रहे होते हैं उस पंक्ति में भी अजीत दादा दिखाई नहीं देते. अभी भी जब मीटिंग होती थी बहुत से सूचियाँ वहाँ बैठे थे ना वो, नहीं बाद में फिर एक मीटिंग खत्म हो गई, सब उठ के चले जाए तो उठना ही चाहिए ना उधर. उसमें है अजीत दादा आप ये अपेक्षा करते कि सारे उठ गए और अजीत दादा उधर बैठे? कमाल करते हैं क्या नाराजगी का नजर आता है कि क्योंकि लगातार उनको जो पार्टी के संगठन में भी जिम्मेदारी देने की आवश्यकता है अगर आने वाले 2024 के चुनाव. अरे वो महाराष्ट्र के विधानसभा में विपक्ष की जिम्मेदारी निभा रहे हैं, अच्छी तरह से निभा रहे हैं. कहीं भी अन्याय नहीं है उसके ऊपर पार्टी संगठन में. कैसे अन्याय हो ही नहीं रहा है, और अगर आपको कुछ सवालात और करने हैं डिटेल में तो उनसे जाके पूछिए, वो भी आपको साफ बताएंगे कि हमने सारे पार्टी की एक जैसे विचार, हमने सबने सोच समझ के जो भी करना है करते हैं. यांना असं म्हटलेलं आहे की सौरभ पिंपळकर हा भाजपचाच कार्यकर्ता आहे, अमरावतीचा कार्यकर्ता आहे, कुठेही त्यानं शरद पवारांना धमकी दिलेली नाही, तर समर्थन करताना ते बावनकुळे पाहिलं. काल पोलिसांच्या तक्रार दाखल केलेली आहे, पोलिसांनी आत्तापर्यंत त्याला हुडकला पाहिजे, अजूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही, आणि सत्तारूढ पक्षाच्या अध्यक्षांनी त्याची भलामण करणं हे अतिशय गंभीर आहे. एखाद्यावर व्यक्तिगत अशा गंभीर आरोप झालेले असताना पोलीस हुडकून काढतील ना, पोलीस हुडकून काढतील, पण सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाने त्यांनी काहीच केलेलं नाही याची भूमिका मांडणं हे अत्यंत गंभीर आहे. पोलिसांच्या कामकाजात हा हस्तक्षेप आहे, पोलिसांच्यावर हा अप्रत्यक्ष दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय, आणि ज्याचं नाव घेण्यात आलेलं आहे त्या व्यक्तीचा रोल काय आहे त्या बाबतीत आमच्याकडं योग्य माहिती आहे, आणि पोलिसांना आम्ही ती दाखवलेली आहे. पोलिसांनी तात्काळ त्याला अटक करून त्या संबंधातले सगळे जे त्या ग्रुपवर आहेत त्या सगळ्यांच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे, हीच आमची मागणी आहे. आणि अशा पद्धतीने एखाद्याचं गुन्ह्यात नाव आहे त्याच्याविषयी पोलिसांनी काही तपास करण्याच्या आधी सत्तारूढ पक्षाच्या अध्यक्षांनी बोलणं म्हणजेच गृहमंत्र्यांनी बोलण्यासारखं आहे. इट इज व्हेरी सिरियस. सर, एक दुसरा मुद्दा आहे की कल्याणमध्ये श्रीकांतचे जे निवडलेले खासदार आहेत त्यांनी राजीनाम्याची भूमिका घेतलेली, जर समजा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये म्हणजे जी आता लोकसभा निवडणूक जवळ येते त्या तोंडावरतीच भाजप आणि शिंदेमध्ये वादाचे सूर दिसू लागले. नाही, आता एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री आणि त्यांचा जो पक्ष आहे एकनाथ शिंदे गट शिवसेनेचा सो कॉल्ड, हा किती स्वाभिमानानं भाजपबरोबर चर्चा करणार याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. स्वाभिमान गहाण ठेवून त्यांनी सगळंच सर्वस्व अर्पण केलं तर मग शिवसेना फोडण्याची गरज नव्हती. आणि जर शिवसेना म्हणूनच त्यांना निवडणुका लढवायच्या असतील तर हे 40 आमदार आणि त्यांचे जे काही खासदार त्यांच्याबरोबर मला वाटतं गेलेले आहेत त्या सर्वांना तिकीट मिळवणे हे एकनाथ शिंदे यांचं कर्तव्य ठरतं. तरच महाराष्ट्रातला शिवसैनिक समजेल की एकनाथ शिंदेने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी काही रोल प्ले केला. जर सगळीच लोक भाजपच्या चिन्हावर उभी राहिली तर मात्र महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला पक्ष धुळीला मिळवण्याचं पाप एकनाथ शिंदेंच्यावर येऊ शकतं. बघू आता काय होतं. अमित शहा काँग्रेसला आहे का, त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष भाजप जे पी नड्डा सुद्धा दौऱ्यावर कुठे वाटतं आव्हान देत आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसापासून अमित शहा आणि जे पी नड्डा यांचे दौरे वाढले. मला हे कळत नाही की आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. जे पी नड्डा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी महाराष्ट्रात आणि देशातल्या कोणत्याही राज्यात गेलं तर ती त्यांची जबाबदारी आहे त्यांचा पक्ष वाढवण्याची. तसंच अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांचा पक्ष आहे. त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी ते सर्व ठिकाणी फिरणं स्वाभाविक आहे. त्यामुळे ते महाराष्ट्रात कुठल्याही भागात आले तरी आम्हाला चॅलेंज आहे असं आम्ही समजण्याची गरज नाही. आमचा पक्ष आहे, आमची या महाराष्ट्रात जी काही काम करण्याची पद्धत आहे ती दुसऱ्या पक्षाचा अस्तित्व मान्य करून काम करण्याची पद्धत आहे. आम्ही कुठल्या पक्षाचा द्वेष करत नाही, आम्ही कुठल्या पक्षाचा हेट्रेड करत नाही. आम्ही विरोधी पक्षांचं अस्तित्व मान्य करून आमचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतो. जब अब 2 कार्यकारी अध्यक्ष पद की नियुक्ति हो गई है, क्या पार्टी में इसको लेकर एकमत बात उसके पहले कोई चर्चा हुई? ये जो आज निर्णय हुआ है वो राष्ट्रीय स्तर पे हुआ है और राष्ट्रीय स्तर पे बात हुई होगी तो मुझे मालूम नहीं. राष्ट्रीय स्तर पे ही चर्चा हुई होगी और ये पवार साहब का अंतिम अधिकार है वो क्या निर्णय करे. उन्होंने हमारे साथ चर्चा करने की कोई आवश्यकता नहीं है और हम अपेक्षा भी नहीं करते. उन्होंने किनके साथ चर्चा की वो उनका अधिकार है. उन्होंने जो निर्णय लिया वो उनके अधिकार में निर्णय घोषित किया है और वो राष्ट्रीय स्तर का निर्णय है. हमारे से उसका कोई कंसेंसस लेने की आवश्यकता हमें महसूस नहीं होती. ज़रूर बदलेगा. उनके ऊपर जो जिम्मेदारी है, देखो पवार साहब अकेले पूरे भारत देश में सब जगह एक नेता घूम नहीं सकते. आज अलग अलग लोगों को जिम्मेदारी देने के कारण हमारी पार्टी बढ़ने का एक बहुत अच्छा मौका हमें प्राप्त हुआ है. कल्याण डोंबिवली में बीजेपी के कार्यकर्ताओं ने मीटिंग में प्रस्ताव पारित किया कि शिवसेना का बॉयकॉट करेंगे. अब वो कह रहे हैं कि मैं इस्तीफा देने के लिए तैयार हूँ अगर कोई उम्मीदवार आपके पास है. तो जो आपको लग रहा है कि गठबंधन मजबूत है बताया जा रहा था, ये अंदर से मजबूत नहीं दिख रहा, आपको लगता है कि चुनाव से पहले टूट जाएगा? देखो इसमें क्या है कि एकनाथ शिंदे साहब के साथ जो विधायक और संसद सदस्य उनके साथ गए हैं वो सारे लोगों को एकनाथ शिंदे गुट को जो चिन्ह मिलेगा, जो सिंबल मिलेगा, वो सिंबल के ऊपर उनको टिकट देने की आवश्यकता है. अगर एकनाथ शिंदे के साथ के जो साहब के साथ में जो विधायक है या संसद के सदस्य है वो अगर बीजेपी के टिकट के ऊपर चुनाव लड़ते हैं तो इसका एक मैसेज संदेश महाराष्ट्र में जाएगा कि स्वर्गीय बाला साहेब ठाकरे साहब ने जो मेहनत से इस राज्य में शिवसेना निर्माण की थी वो सारी मेहनत के ऊपर पानी फेंका जाएगा.
और इसीलिए हम अपेक्षा करते हैं कि एकनाथ शिंदे के गुट के लोग उनके चिन्ह पे, उनके बुलबुते पे खड़े रहे। अब ये जो डिस्प्यूट है, हम देखना चाहते हैं कि कितने स्वाभिमान से एकनाथ शिंदे गुट भाजपा के साथ निगोशिएट करता है और उनको उनके पार्लियामेंट के और विधानसभा के सीटें उनको लेते हैं। अब 40 विधायक गए हैं, लेकिन हम समझते हैं एकनाथ शिंदे साहब की ताकत 80-90 विधायक की है, तो उतने सीट उनको मिलने तो चाहिए। अगर 40 में से 20 को ही टिकट मिले तो ये भी गलत है। होगी। भारतीय जनता पक्ष में कल भी एक जगह कह चुका हूँ कि भारतीय जनता पार्टी की महाराष्ट्र में ताकत मर्यादित है। एकनाथ शिंदे गुट अगर बाजू में रखे और सिर्फ भारतीय जनता पार्टी अकेले चुनाव लड़ने को जाए तो मुझे लगता है कि 60 के ऊपर उनके कोई सीट नहीं चुन के आएंगे। का नाम आता है, पार्टी के 24 साल दूसरी इस तरीके से हमले की या जांच मांगने की सोशल मीडिया जारी होती है, क्या स्टैंड लग रहा है? बीजेपी का नाम सामने आता है, लगता है कार्रवाई हो पाएगी? बीजेपी का वो कार्यकर्ता है, उसके बीजेपी के नेताओं के साथ फ़ोटो आ चुके हैं और हमने कमिश्नर पुलिस जो मुंबई के हैं उनके वहाँ जाके सारी इन्फॉर्मेशन दी है। हमें ताज्जुब लगता है कि एक दिन होने के बावजूद भी अब तक पुलिस उसको अरेस्ट नहीं की और बीच में ही बयान आया है भाजपा के अध्यक्ष का। मुझे लगता है ये पुलिस डिपार्टमेंट पे प्रेशर निर्माण करने की कोशिश हो रही है। हमने जो कंप्लेंट की है उस हिसाब से उनको जल्द से जल्द अरेस्ट करने की जिम्मेदारी पुलिस की है, महाराष्ट्र के होम डिपार्टमेंट की है। होम डिपार्टमेंट अगर नहीं काम करता है तो माननीय मुख्यमंत्री साहब की है कि महाराष्ट्र में इतनी गंभीर तरह से उन्होंने सोशल मीडिया में उनके ओपिनियन व्यक्त किए हैं और एक बहुत बड़े नेता को धमकी दी है। मुझे लगता है कि इसको बहुत गंभीरता से लेना चाहिए। कल सुबह से आज तक पूरे दिन में एक भी आदमी को अरेस्ट नहीं किया गया। इसका मतलब क्या है? महाराष्ट्र का पुलिस डिपार्टमेंट सरकार की तरफ देख के काम कर रहा है या जो गुनहगार है उनको पकड़ने की कोशिश करने वाला है। महाराष्ट्र के सीपी ने, मुंबई के सीपी ने बताया कि हम जल्द से जल्द कार्रवाई करेंगे। जल्द से जल्द का मतलब 24 घंटा होने के बाद भी अगर उनको एक आदमी को अरेस्ट करने में इतना देर लगता है तो इसका मतलब है कि उनको किसी का तो प्रोत्साहन है। दूसरा सवाल सर, हम देख रहे हैं कि जिस तरीके से